राम जय राम जय जय राम। अवधपुरी के राजा राम, अवधपुरी के राजा राम, वृंदावन के राधे श्याम, वृंदावन के राधे श्याम, अवधपुरी के राजा राम, अवधपुरी के राजा राम, वृंदावन के राधे श्याम, वृंदावन के राधे श्याम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम, बोलो श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय हरि राम, बोल। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय बोलो राम, बोलो श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। जय जय राम, जय जय राम। राजीव नयन धरे धनुषायन, भगत विपति भंजन सुखदायक, मंगल भवन अमंगलहारी, द्रवौ सुत शरत अजिर बिहारी, जनक सुता जग जननी जानकी, अतिशय प्रिय करुणा निधान की, ताके जुगपल कमल मनावहु, जस कृपा निर्मल मति पावहु, महावीर विनव हनुमाना, राम जसु जपु आप बखाना, प्रणव पवन कुमार, कल बल पावक ज्ञान घन, जसु दयागार, बसहि राम शिरचापधर, कुंद इंदु समदेह, उमारमण करुणायण, जाहि दीन परनीह, करहु कृपा मर्दन मयन। सिया राम में सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जोगानी, करहु प्रणाम जोरी जोगानी, सिया राम में सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी, सिया राम में सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी। पवन
जनतनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सुर भूप रामायण तुलसी गौ कथा अनुसार आसन लीजे प्रेम सहित आइए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की बोलो रे भाई सल्तन की जय। स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय जानकी वल्लभो जयते रामचरितमानस वर्णानामर्थ संघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ भवानी शंकर वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ यभ्याभिना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तसमीश्वरम् वन्दे बोधभयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणौ यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्दते सीताराम गुणग्राम पुण्यारण्यविहारिणौ वन्दे विशुद्ध विज्ञानौ कविवर्गीश्वरौ उद्भवस्थिति संहारकारिणीं त्रैसारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभां यणमाया वशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सद्वादं श्रीवहति सकलं रज्जौ यथा हरभ्रमः यत्पादप्लवमेकमेव हि भवान् बोधे स्थितिर्षावतां वन्देऽहं तमशेषकारणपरं रामाख्यमीशं हरिं नानापुराणनिगमागमसम्मतं यत् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्तसुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषाणि बन्धमतिमञ्जुलमातनोति। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे। रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी, रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे। रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे, तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं एकमेव साधन आहे। असे ही सुरस अवीट पवित्र गोड श्रीराम कथा। आज श्रीराम कथेचा तृतीय दिवस। गेली 2 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो। पूजनीय शिवराम बाबा यांच्या संकल्पनेतून राम मंदिर निर्मिती, मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहण या संबंधाने संपूर्ण पिंपळदकर ग्रामस्थांच्या वतीनं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा, यामध्ये बाबांनी केलेल्या आज्ञेमुळे 2 दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला। या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, वारकरी मंडळी, आज संत निवृत्तीनाथ मंदिराचे माजी अध्यक्ष मुरलीधरजी पाटील
त्यांनाही नमस्कार करतो. बरीचशी मान्यवर मंडळी उपस्थित, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे, श्री राम जन्म कथा. आज नियोजित वेळेमध्ये आपणाला सीता स्वयंवर कथेपर्यंत पोचायचं आहे. प्रभू चतुर्भुज रूपात प्रगट झाले. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनुघन श्यामा निजयायुध भुजचारी भूषण बनमाला नयन बिसाला शोभा सिंधु खरारी निजयायुध भुजचारी. याचा अर्थच आहे की चतुर्भुज रूपात प्रभू प्रकट झाले. कौशल्या माता नाराज झाल्या. आप चतुर्भुज रूप में प्रकट हुए भगवान, हमारे क्या माँ माँ कहते हो? अगर चतुर्भुज रूप में प्रकट हुए तो कोई बोलेगा क्या कौशल्या का बेटा है? क्या करूं, छोटे हो जाओ. माता पुण्य बोली सोमति डोली तजहु तात यह रूपा की जय शिशुलीला अति प्रिय शीला यह सुख परम अनूपा. भगवान लहान झाले. नमस्कार महात्मा जी. अब तो अच्छा लगता है माँ? नहीं, छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे. क्या करूं? छोटा बच्चा क्या करता है? रोना सुरू करो, रोदन ठाणा. आणि रडायला सुरुवात केल्यावर एका दासीनं बघितलं माय कौसल्येला बाळ झालं. ती पळत गेली राजा दशरथजी पर्यंत. जय हो महाराज. महाराज क्या हुआ? महाराज अरे तो क्या पागल हो गई? पागल तो आप बनने वाले बाबा. क्या हुआ? आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनिका ना मानव ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा जाई बुलाई बजाओ बाजा. जाओ बाजे बजाने को लगाओ. आणि अयोध्येत एकाएकी भर दुपारी वाद्य वाजायला सुरुवात झाली तेव्हा एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली, बाई कशाचा नवबदा वाजती, बाई कशाचा नवबदा वाजते, बाई कशाचा नवबदा वाजते, बाई कशाचा नवबदा. पुत्र झाला, पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ, तेथे जाऊ, चला चला तेथे जाऊ. पुत्र झाला, पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ, तेथे जाऊ, चला चला तेथे जाऊ. कौशल्याचे बाळ पाहू, कौशल्याचे बाळ पाहू, बाळ पाहू, चला चला तेथे जाऊ, तेथे जाऊ, चला चला तेथे जाऊ. कौशल्याचे बाळ पाहू, कौशल्याचे बाळ पाहू, बाळ पाहू, चला चला तेथे जाऊ, चला 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 तेथे जाऊ. राम दशरथ के घर जन्मे, घराना हो तो ऐसा हो, लोग दर्शन को चले आए, सुहाना हो तो ऐसा हो. प्रचंड गर्दी महाराज दशरथजीच्या राजवाड्यासमोर. ज्या वंशात श्रीरामाचा जन्म त्या सूर्याच्या आनंदाला पारावार नाही. जाग्यावर थांबला नामदेव रायाच्या प्रमाणानुसार पळभर. माध्यान्नासी दिनकर पळभरी होय स्थिर. पण तुलसीदासजी म्हणतात महिनाभर. कौतुक देखी पतंग भुलाना, एक मास तेही जात न जाना. मास दिवस कर दिवस भा, मर मन जाने कोई. रत समेत रवि था केहू,
निसा कवन विधि होई सियावर रामचंद्र की जय। एक महिना सूर्य जाग्यावर थांबला, एक महिना सूर्य थांबला हे बुद्धिवादी लोकांना न पटण्यासारखं आहे। एक महिना सूर्य थांबला याचा अर्थ आहे एक महिना आनंदात अयोध्यावासी जनतेचा कधी केव्हा कसा संपला हे लक्षात आलं नाही, याचा अर्थ आहे एक महिना सूर्य थांबला। पण त्याच वेळेला चंद्राचं तोंड उतरलं। ही पूर्वीपासूनची पद्धत आहे, सर्वांना एका वेळी आनंद होत नाही। काही गुलाल टाकून नाचत असतात डीजे लावून, त्याच वेळेला दुसरे डोक्याला हात लावून बसतात ना एकमेकावर चिडतात। तूच म्हणत होता पलीकडचं गाव 70%, पलीकडचं 75%, पलीकडचं 80%, पलीकडचे 61%, पलीकडचं 65%, सगळे एका 50%च्या वर टक्के सांगत होता। मग माझं डिपॉझिट का जप्त झालं हे, आणि ते तिकडे डीजे लावून नाचतात। हे पूर्वीपासूनची पद्धत आहे। देवाचा अवतार होय दासा सुख दैत्या भय, काहीला सुख आणि काहीला दुःख। कॉलऱ्याची साथ आली, पटापटा पटापटा माणसं मेली, प्रत्येक घरातलं एक ना एक मेलं, अख्खं गाव दुःखी झालं। पण त्याही वर्षी एक सुखी झालंच, कोण? ज्याचं स्मशाना शेजारी सरपणाचं दुकान। ते ओलं सरपण येड्या बाब व्हायचं, डबल भावात विकत होतं। नातलगाला प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं। साधं रॉकेलच्या लुणावर फिरणारं सरपणवाल्यानं टाटा सफारी घेतली। दुसऱ्या किराणा दुकानदारानं लक्ष ठेवलं, मला काय हिशोब करतो संध्याकाळी 40 रुपये 50 पैसे, दुकान पाहिजे सरपणाचंच। गेल्या साली लुणावर फिरत होतं, यंदा टाटा सफारीतून टाटा करताय म्हणला, म्हणून त्यानं स्वतःचं किराणा दुकान विकलं, काही शेत विकलं, बँकेतून कर्ज काढलं, आणि यानंही त्याच्या बाणीवर स्मशानात दुकान थाटलं। यानंही बोर्ड लावला, आमच्या येथे अंत्ययात्रेचं सर्व साहित्य स्वस्तदरात मिळेल, 5 मन सरपण, बांबू, सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हार बुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळासह 1 जानेवारी 2022ला दुकान ओपन केलं। पण एप्रिलची 12 आली, एकही नाही मेलं, अख्खं गाव सुखी झालं। आता दुकानवालं दुःखी झालं। मी का सांगतो, सूर्याला आनंद आहे त्याच वेळी चंद्राला दुःख आहे। चंद्रा, अरे ज्या वंशात जन्म झाला त्या सूर्याला आनंद, तुझं का तोंड उतरलं? मलाही वाटतं प्रभू तुमचं दर्शन घ्यावं। मनाई कोणी केली? तुम्ही नाही केली, पण आमचा नैसर्गिक नियम आहे, सूर्य गेल्याशिवाय मला येता येत नाही। ते महिना झाला जागचा हालत नाही। अरे आज कळलं मला, मी भगवान असलो तरी दोघाला एकावेळी सुखी करू शकत नाही। यावेळेला सूर्याला संधी दिली। जेव्हा कृष्ण जन्म होईल द्वापार युगात चंद्रा, तेव्हा तुला संधी देईल। म्हणून सूर्यवंशात राम आहे, चंद्रवंशात कृष्ण आहे, तरी चंद्राचं समाधान झालं नाही। आता त्रेतायुग आहे प्रभू, आणि द्वापार युगात होणार आहे कृष्ण जन्म, तोपर्यंत वाट बघू नाही। काहीतरी माझ्या समाधानाची पर्यायी व्यवस्था करा। ठीक आहे बाबा, नाराज होऊ नको, पर्यायी व्यवस्था करतो। काय? आजपासून तुझं नाव माझ्या नावासोबत जोडलं जाईल, म्हणून रामचंद्र, नाही तर चंद्राचं रामासोबत वेल्डिंग व्हायचं काही कारण नाही। नाही तर ज्या वंशातला आहे तो राम सूर्य पाहिजे होता, पण चंद्राला जोडलं। त्याचं समाधान करण्यासाठी त्याला आपल्या नावासोबत जोडला, आणि तेव्हापासून हा भगवान श्री रामचंद्र झाला। ही कथा शंकरजी माता पार्वती आईला सांगतायत, आणि सांगता सांगता सहज म्हणाले, पार्वती औरहु एक कहू निज चोरी, मी त्यावेळेला चोरी केली। पार्वती माता म्हणाल्या, महादेव बड़ा देव सब देवन के बाबा, चोरी करते हो? हाँ, किस लिए, क्यों की चोरी? अरे मला सुद्धा रामाचं दर्शन घ्यायची इच्छा होती, पण शंकराच्या रूपात अयोध्येत गेलो असतो तर माझ्याच पुढं लागली असती बारी, म्हणून तर केली चोरी। कशी केली ते सांगतो ना। काकप्रसुंडीला शिष्य केला, मी गुरु झालो, रुद्राक्षाच्या माळा भगवावेश दोघांनी धारण केला, हातात कमंडलू, वाघाचे कातडे बगलेमध्ये, पायात खडाऊ, संन्याशाच्या वेशात आम्ही गुरु शिष्य होऊन जेव्हा अयोध्येत प्रवेश केला, पार्वती शरयू मातेपासून थेट अयोध्येच्या मुख्य द्वारापर्यंत प्रचंड गर्दी झालेली होती। तरी वाट काढत धापा टाकत घामाघूम आम्ही दोघंही मुख्य द्वारापर्यंत पोहोचलो। तिथं खाकी कपड्यावाल्या गेटमैन ने अडवलं, कहा जा रहे? महाराज जी को जो बेटा हुआ, हाँ, उसका दर्शन करना है, मत जाओ।
क्यों? अनजान व्यक्ति हो आप, महाराज जी के बेटे को नजर लग जाएगी, निकल जाओ यहां से. ढकलून दिलं पार्वती. मला म्हणताय ना ये लेका खाकी कपड्यावाल्या, मी भगवान शंकर त्र्यंबकेश्वरून आलो असं सांगा तर माझ्या पुढे लाईन लागली असती. हाकलून दिलं, निकल जाओ यहां से. मी आणि काकभ्रशुंडी शरीवच्या काठाला आलो. काकभ्रशुंडी मला म्हणाले, मैं नीलगिरी से आप कैलास से कुछ करो, दर्शन तो होना चाहिए. मी आसन लावलं पार्वते, शरीवच्या काठाला डोळे मिटले, माझ्या बालरूप रामाचं ध्यान सुरू केलं. एक घटना घडली. मी ध्यानाला शरयूच्या काठाला बसलो, इकडे माझ्या रामानं कौसल्या माईच्या मांडीवर रडणं सुरू केलं. इतका राम रडतो, इतका राम रडतो, इतका की सगळ्या राजवाडा चिंतातूर, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, वसिष्ठ, अरुंधती, सुमंत प्रधान, दशरथ राजे कोणाला काही सुचेना. इतक्यात म्हातारी दासी काठी टेकत कौसल्या माईजवळ आली. कौसल्या बेटी, बहुत रो रहा आपका बेटा, सुबह से क्या हुआ तो कुछ पता नहीं. हमें तो लगता है बहुत से लोग दर्शन को आ रहे ना, तो किसी की बुरी नजर लग गई लाला को, दृष्ट झाली बाळाला. मग दृष्ट काढणाऱ्या साधूचा तपास करा, दवंडी द्यायला सांगा, दवंडी. हा मुद्दा कौसल्या माईला पटला. पार्वती, कौसल्या माईनं दवंडीवाले बोलवले आणि दवंडीवाले दवंडी देत निघाले. है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला महाराज? है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला साधु? है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला संत? है का कोणी बाळाची दृष्ट काढणार? दवंडीवाले शरीवच्या काठाने दवंडीवाले जात होते ना, आम्ही संन्याशाच्या वेशात दोघं बसलो होतो. नेमके आमचे भगवे कपडे पाहिले, दवंडीवाले आमच्या जवळ आले. कार ते महात्माजी, हिमालय. शंकररावदा नाटक पहा तुम्ही. वहां क्या करते जी? तपश्चर्या. आप तपस्वी संत? हाँ. छोटे बच्चे की नजर उतारना जानते क्या बाबा? अच्छी तरह. क्या करना होगा? अरे जिस बच्चे को नजर लग गई उस बच्चे के पास हमें ले जाना पड़ेगा. चलो चलो. अशी चोरी केली पार्वती. आता दवंडीवाले पुढं ना आम्ही माग. तेच म्हणायचे, बाजू हटो, नजर उतारने वाले महाराज है, बाजू हटो. पार्वती, सकाळी ज्या गेटमॅनने आम्हाला हाकलून दिलं त्याला दुपारी गचांडून आत गेलो, कारण दवंडीवाले पुढे होते. बाजू हटो. अशा रीतीनं राजवाड्यात प्रवेश मिळाला. मी माय कौसल्येला वाकून नमस्कार केला. माय कौसल्यनं विचारलं, कहा रहते जी बाबा? साधू को कोई घर होता है क्या माँ? शंकररावचा नाटक पहा. साधू को कोई घर होता है क्या? याला घर नाही का? अरे कैलासात निवास आहे, नंदीसारखं वाहन आहे, पार्वतीसारखी पत्नी आहे, कार्तिकनं गणेश सारखे 2 लेकरं आहे, तरी अयोध्येतला नाटक पहा महादेवरावचा. साधू को कोई घर होता है क्या? माँ दिल चाहा तो इधर चला आया. आप तपस्वी संत है क्या बाबा? हाँ. तो छोटे बच्चे की नजर उतारना जानते हो क्या? अच्छी तरह. क्या करना होगा? जिस बच्चे को नजर लग गई उस बच्चे को एक बार मेरी गोद में दे दो माँ, दोबारा नहीं रोएगा आपका बेटा. हा मुद्दा पटला. मला बसायला दिलं पार्वती. आणि माझ्या रामाला, निवृत्ती पाटील, माझ्या रामाला माय कौसल्येने माझ्या मांडीवर आणून झोपवलं. माझ्या मांडीवर रामाला झोपवलं तेव्हा राम माझ्याकडे पाहू लागला, मी रामाकडे पाहू लागलो. अख्खा राजवाडा आमच्या दोघाकडे पाहत होता. पाहता पाहता एक घटना घडली. मांडीवरचा राम गदगद 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 हसायला लागला आणि मी मात्र हुंदके देऊ देऊ रडायला लागलो. आमचे वेगवेगळे भाव होते. हरिहराच्या 4 नेत्राचं मिलन झालं. ज्याच्या मांडीवर आहे तो हर आणि जो आहे तो हरी. हरी हराकडे पाहत होता आणि हर हरीकडे पाहत होता. ते 4 नेत्राचं मिलन झालं देवी. माझा राम हसायला लागला. का? याही वेळेला दर्शनाची संधी सोडली नाही ना शंकरा. आणि मी रडू लागलो. का?
याही वेळेला माझी दर्शनाची इच्छा पूर्ण केली श्रीरामा. पण माय कौसल्याला वाटलं, बापरे केवढा चांगला साधू भेटला, दृष्ट काढणारा, सकाळपासून रडतंय लेकरू. पण मांडीवर घेतल्या घेतल्या माझं हस्तन बाबाच रडतो, केवढी चांगली दृष्ट काढली. बाबा तुमचा अधिकार कळाला, आता माझ्या लेकराचं भविष्य पण सांगा. हा 15 वर्षाचा होईल आई साहेब. हां, एक साधू घेऊन जाईल. कौशल्या तर उभीच झाली. दक्षिणा वाढून घ्या महाराज, हे उतार वयात झाले लेकर. पुन्हा 15 वर्षाचा होईल घेऊन जाईल म्हणता. ये कोई जब की बातें नहीं, माँ इनके पैर पर एक रेखा है जो 15वें साल यात्रा का योग दिखा रही. पण घेऊन जाईल, पण जगात सुंदर नाही अशा सुंदरी सोबत याचं लग्न होईल आणि सुनेसह तुमच्या स्वाधीन करेल तो महात्मा. बरं, राज्याभिषेकाचं सांगा ना बाबा. मला माहिती होतं पार्वती हे राज्यावर बसायच्या आधी 14 वर्षे वनवासात जाणार आहे, हे सांगावं तर माय कौशल्याला दुःख होणार आहे. मी सांगितलं, आईसाहेब एवढी घाई का करता, काल तर जन्म झाला, निदान रेषाही नीट आल्या नाही, थोडं मोठं होऊ द्या ना, एक दिवस येईल ना, फुकट सांगून जाईल. हा मुद्दा माय कौशल्याला पटला. माय कौशल्याने मला दक्षिणा दिली. नाटक असल्यानं दक्षिणेचा स्वीकार केला. दुःखी अंतकरणानं रामाला माय कौशल्याजवळ दिला आणि वाकून नमस्कार केला. राजवाडा सोडला तेव्हा मी आणि काकभुसुंडी शरयूच्या काठाला आलो. एक चमत्कार झाला. काकभुसुंडीने आसन लावलं शरयूच्या काठावर. मी विचारलं, याही बैठते हो क्या, चलना नहीं नीलगिरी? नीलगिरी जाकर के क्या करना बाबा? तपश्चर्या. किस लिए? प्रभु प्राप्ति के लिए. आपने तो बता दिया प्रभु 15 साल का होगा, एक महात्मा ले जाएगा. तो क्या करता है? मैं 15 साल सरयू के तट पर बैठता हूँ बाबा. 15वें साल रामचंद्र का दर्शन करूंगा, बाद में अयोध्या छोड़ूंगा, तब तक यहाँ ही बैठता हूँ. तो मैंने कहा ठीक है भाई, आप बैठ सकते हो, क्योंकि ब्रह्मचारी हो. कितने भी दिन लेट गए और घर नहीं गए तो भी चलता है, लेकिन मेरे पीछे तो बहुत बड़ा जंजाल है. 4 दिन लेट गया तो कैलाश में शोर मच जाएगा. नंदी कहेगा मालिक कहाँ गए, पार्वती कहेगी मिस्टर कहाँ गए, कार्तिक बोलेगा पिताजी कहाँ गए, तो मेरा पिंट्या गणेश कहेगा मम्मी डॅडी कहाँ गए, तो मैं चला आया भवानी. ही कथा शंकरजी माता पार्वती आईला सांगताय. कचुक दिवस बीते येई भाती. अशा प्रकारे काही दिवस गेले. मग नामकरण विधीचा सोहळा वशिष्ठजीच्या द्वारा. वशिष्ठ म्हणाले, राजा याला हजारों नाम असले तरी मैं मेरे मते के अनुसार दुनिया को आराम दिलाने वाले कौशल्यानंदन का नाम राम रखता हूं. राम शब्दाचा उच्चार वशिष्ठाच्या मुखातून झाल्यावर सर्वांनी जय जयकार केला. बोलिए रामचंद्र भगवान की जय. मग कैकई पुत्राचं नाम भरत ठेवण्यात आलं. अनुक्रमे शत्रुघ्न आणि लक्ष्मण असा नामकरण सोहळा संपन्न झाला. त्याच्यातले 2 गोरे पाण आहे, 2 सावळे आहे. रामचंद्र आणि भरत सावळे आहे. राम आणि भरत एका ठिकाणी असले की ओळखायला येत नव्हतं की याच्यातला भरत कोण, राम कोण. लक्ष्मण आणि शत्रुघ्न गोरे पाण आहे. ते दोघं असले की कळत नाही लक्ष्मण कोण आहे, शत्रुघ्न कोण आहे. 2 गोरे 2 सावळे, पण चौघाला झगे पिवळे. इथून दिसेल तुम्हाला, मी सांगतो ते पाहत राहा. पित्त झगुलिया तनु पहिराई. माय कौशल्यानी चौघालाही पिवळे झगे घालून दिले. लांबून बघाव तर अनेक भुंग्यांनी एकत्रित येऊन बसावसे काळे कुरळे केस प्रत्येकाचे. हसले चौघही की चौघाच्याही गालाला खड्डे पडतात. वरचे 2-2 दात आले आणि तोतरे तोतरे बोलायला लागले. अतिप्रिय मधुर तोतरे बोला, दुई दुई दसन अधर अरुणारे, नासा तिलको बर नाही पारे, पित झगुलिया तनु पहिराई. आता रांगायला लागले. काही काळजी करू नका, काल जन्मन आज लग्न ते होते कथेत होतं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. 24 घंटे में हमारा भगवान शादी के लायक हो जाता, उसको बढ़ाना नहीं पड़ता जी, वो जल्दी बढ़ जाता है. बस आता रांगायला लागले. रांगत रांगत 4ही लेकरं अंगणात येतात. वाल कंपाऊंड म्हणजे संरक्षण भिंत राजमहालाची, आणि ते दगडाची भिंत. त्या भिंतीचा आधार घेऊन 4ही लेकरं उभं होण्याचा प्रयत्न करतात. घसरून पडतात, काही रडतात, काही हसतात. त्याच वेळेला मोठमोठ्या तपस्वी संतांच्या टोळ्याच्या टोळ्या भिक्षेच्या निमित्तानं माय कौशल्याच्या दारात भिक्षां देहि
कौसल्या माईनं त्या साधूकडे पाहत राहावं असे तेजस्वी संत, तपस्वी संत, जन्मात ज्या महात्म्याचं दर्शन झाले नाही असे सूर्यासारखे संत दिवशी तर संख्या चौपट झाली. भिक्षांदेही, भिक्षा वाढली पण महात्मे उभेच. आज मात्र अति नम्रतेनं माय कौसल्यनी विचारलं, महात्मा जी बोलो माँ, आपका विशाल भाल देखने के बाद लगता नहीं कि आप भीख मांगने वाले महात्मा है. दुनिया को भीख देने की ताकत आप में है. ऐसे तेजस्वी संत कभी पहले हमारे राजमहल में नहीं आते थे बाबा. जब से मुझे लाला हुआ है तब से ऐसे महात्मा आने लगे. या वाक्यानं साधू रडायला लागले. क्यों रोते हो बाबा? माझे शब्द तुम्हाला दुःख देऊन गेले का? आजपासून बोलणार नाही महाराज, पण माझी प्रार्थना असेल, माझ्या दरवाजात भिक्षेला येणं बंद करू नका महाराज. नहीं माँ, सच कहा आपने, हम भीख मांगने वाले महात्मा नहीं. हिमालय की गुहा में तप करने वाले तपस्वी लोग हैं. जिंदगी बीत गई माता तप करते करते, तो भी जिंदगी में कभी जिसकी एक झांकी हमने देखी नहीं. आज जवाब मिल गया. उस भगवान ने तुम्हारी गोद में जन्म लिया. धिक्कार है माँ इस नर शरीर का. हमें ये शरीर नहीं मिलता, इसके बदले हम तुम्हारे दीवाल के पत्तरे बने होते तो भगवान दीवाल का सहारा लेकर के खड़ा होता ना माँ, तो पत्थर के रूप में हमारा उद्धार हो जाता. भिक्षा तो निमित्त है माँ, हेतु है तुम्हारे राम के दर्शन. तोरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. तोरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. तेरो द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. तेरो द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. भिक्षा का हम नाम करके, भिक्षा का हम नाम करके, भिक्षा का हम नाम करके, भिक्षा का हम नाम करके आए हम सुध बुध हर के. आए हैं हम सुध बुध हर के. आए हम सुध बुध हर के. आए हैं हम सुध बुध हर तोरे के. द्वार खड़ो एक जोगी, ओ तोरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. तोरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. तेरो द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. तेरो द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. एक बार जननी अनवाय माय कौसल्यानी रामाला आंघोळ घातली, पाळण्यामध्ये झोपवलं. देवघरात नैवेद्य घेऊन माता कौसल्याजी आल्या. एका पदार्थाची त्रुटी, तो पदार्थ आणण्यासाठी परत स्वयंपाकघरात गेल्या. तो पदार्थ घेऊन जेव्हा आल्या, देवघरातलं दृश्य पाहिलं तर स्वतः राम नैवेद्य खात बसला. धक्का बसला. एवढा उंच पाळणा हा उतरला तरी कसा, म्हणून तिथूनच पाळण्याकडे बघितलं तर पाळण्यात राम झोपलेला. देवघरात बघितलं तर नैवेद्य खात बसलेला. एक राम नैवेद्य खातो, त्याच वेळी दुसरा राम पाळण्यात झोप.
इहा उहा दुई बालक देखा, उहा दुई बालक देखा, इहा उहा दुई बालक देखा, इहा उहा दुई बालक देखा। मति ब्रह्म मोर की आन विशेषा, मति ब्रह्म मोर की आन विशेषा, मति ब्रह्म मोर की आन विशेषा, मति ब्रह्म मोर की आन विशेषा। देखी राम जननी अकुलानी, देखी राम जननी अकुलानी, देखी राम जननी अकुलानी, देखी राम जननी अकुलानी। प्रभु हसी दीन मधुर मुस्कानी, प्रभु हसी दीन मधुर मुस्कानी, प्रभु हसी दीन मधुर मुस्कानी, प्रभु हसी दीन मधुर मुस्कानी। इहा उहा दुई बालक देखा, इहा उहा दुई बालक देखा, मति ब्रह्म मोर की आन विशेषा, मति भ्रम मोर की आन विशेषा। देखी राम जननी अकुलानी, देखी राम जननी अकुलानी, प्रभु हसी दीन मधुर मुस्कानी, प्रभु हसी दीन मधुर मुस्कानी हो। पाळण्यातल्या रामाला काढलं. जेव्हा रामाने हसायला सुरुवात केली, देख रावा मातई निज अद्भुत रूप, अखंड रोम रोम प्रति लागे, कोटी कोटी ब्रह्मांडाचं दर्शन. आता चालू लागले. राम लखन भरत रिपुसुदन चारों बेटे महाराज दशरथ जी के सामने आंगन में खेल रहे तो दशरथ जी का आनंद चौगुना हुआ. ठुमक की चलत रामचंद्र बाजत पैजनिया. खेलते हुए राम को महाराज दशरथ जी भोजन करते समय बुलाते. श्री राम आओ भोजन करने. भोजन करत बोल जब राजा, नहीं आवत तजी बाल समाजा. हाक मारतात तर प्रभू येत नाही. राजे दशरथजी हाक मारतात, येत नाही खेळ सोडून. मग आई कौसल्या दारात जाऊन उभे राहून आवाज, राघव आओ बेटा. कौसल्या जब बोल न जाई, ठुमुक ठुमुक प्रभू चल ही पराय. फरक लक्षात घ्या. दशरथजी हाक मारतात, येत नाही. माय कौसल्येनं आवाज दिल्याबरोबर पळत येतो, मम्मीची कंबर धरतो. असं का? दशरथ ज्ञान, कौसल्या प्रेम. भगवान ज्ञानापासून दूर जातो, प्रेमाच्या जवळ येतो. ज्याला वाटतं पठ्ठा विद्वान आहे, पठ्ठ्याला कोणी कशातलं काही विचाराव, त्या पठ्ठ्यापासून परमेश्वर 5 किलोमीटर दूर जातो. ज्याला वाटतं मी भोळा भाबडा वारकरी आहे, मला फक्त ज्ञानबा तुकाराम येतं, देव त्याच्याजवळ येतो. भोळे भाळे भक्त गाता ती साबळे, त्यांचे प्रेम आवडे विठोबासीन, तुका म्हणे राहे शहानिया दुरी. आता यज्ञोपवी संस्कार झाले आणि यज्ञोपवी संस्कारानंतर रामचंद्र प्रभू बंधू समवेत विद्या शिकण्याच्या उद्देशानं गुरु वसिष्ठजीच्या आश्रमात जाते झाले. गुरुग्रह गए पढ़न रघुराई, गुरुग्रह गए पढ़न रघुराई. गुरुग्रह गए पढ़न रघुराई, गुरुग्रह गए पढ़न रघुराई. अल्पकाल बीता सब पाई, अल्पकाल बीता सब पाई. गुरुग्रह गए पढ़न रघुराई, गुरुग्रह गए पढ़न
रघुराई ओ अल्पकाल विद्या सबाई अल्पकाल विद्या सब पाई गुरु ग्रह गए पढ़न रघुराई गुरु ग्रह गए पढ़न रघुराई जागी सहज श्वास सुचारी जागी सहज श्वास श्रुति चारी जागी सहज श्वास सुचारी जागी सहज श्वास श्रुति चारी सोहरी पड़य कौतुक भारी सो हरि पढ़ाय कवतुक भाव सोहरी पड़य कौतुक भारी सोहरी पड़य कौतुक भारी गुरु ग्रह गए पढ़न रघुराई गुरु ग्रह गए पढ़न रघुराई अल्पकाल विद्या सब पाए अल्पकाल विद्या सब पाए गुरु ग्रह गए पढ़न रघुराई गुरु ग्रह गए पढ़न रघुराई रघुराई गुरु ग्रह गए पढ़न रघुराई. थोडा विचार करा, कोण आहे? अयोध्येच्या सम्राटाची मुलं. मग यांना एक पगारी शिक्षक राजमहालामध्ये बोलवणं अवघड आहे का? पण पगारी शिक्षक जर शिकवायला ठेवला तर शिकणाऱ्याचा त्याच्यावर पवित्र भाव राहत नसतो. जर त्याला विचारलं ते म्हणतंय माझा बाप याला पैसे देतो म्हणून शिकवणीला येतो. कोण आहे हा? हा माझ्या बापाचा गडी आहे. असं शिक्षक त्या बापाचा गडी? अरे गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र गुरुच आहे. गुरुपेक्षा देव सुद्धा मोठा नाही. गुरु गोविंद दोनों खड़े, काके लग्यो पाव, बलिहारी गुरु अपने गोविंद दियो बताव. गुरु थोर की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कवनासी करावा. मज वाटते सद्गुरु थोर आहे, तयाच्या प्रसादे रघुराज पाहे. जय जय रघुवीर समर्थ. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा गुरु, गुरु धैर्याचा डोंगरू, कदा काळी टळमळीना. गुरु कामधेनु गाय भक्ता घरी तुभतस, वगैरे वगैरे मध्ये आलं सगळं. हे जगाला दाखवण्यासाठी जगाचा बाप गुरुला महालात बोलवत नाही, महाल सोडून गुरुच्या आश्रमात जातो. गुरु ग्रह गए पढ़न रघुराई. पूर्वी हे अतिशय गंगेसारखं निर्मळ नातं होतं. झाडाखाली इथे जुनी मंडळी बसलेली आहे. झाडाखाली पडक्या वाड्यात पाटलाच्या गोठ्यात पूर्वीच्या शाळा, हे जुनी मंडळी तिथे शिकलेली असेल. गोठा पाटलाचा,
पडका वाडा पाटलाचा, वाडा पडका नसेल न गोठा नसेल तर शेवटी झाडाखाली शाळा. पण संस्कार संपन्नता होती. आता बिल्डिंगी मोठ्या मोठ्या झाल्या, संस्कार संपुष्टात आले. काय आदर होता पूर्वी. तिकडनं गुरुजी आले, इकडनं जर विद्यार्थी जाऊ लागले, नमस्कार नमस्कार, इकडनं विद्यार्थी जाऊ लागले, तिकडनं गुरुजी आले, तर विद्यार्थी सगळे रस्त्याच्या खाली उतरायचे आणि गुरुजींना अख्खा रस्ता मोकळा करून द्यायचे. आता थोडा बदल झाला. तिकडनं जर सर आले, इकडनं कॉलेज कुमार जाऊ लागले, सगळे सर डांबरीच्या खाली सरतात आणि कॉलेज कुमारांना अख्खा हायवे रिकामा करून देतात. कालाय तस्मै नमः. अरे पूर्वी धोतरवाले गुरुजी, धोतर, नेहरू सदरा, टोपी, पण काय आत्मीयता होती. 3 दिवस विद्यार्थी वर्गात आला नाही तर गुरुजी बेचैन व्हायचे आणि पाटलाकडे चौकशीला अंगणात उभे राहून, पाटील आहे का घरी? अहो आत या गुरुजी, आत या. बसले, चहा झाला. कसं येणं केलं? तुमच्याकडेच. तुमचा मुलगा 1 नंबरचा हुशार विद्यार्थी, कधी शाळा बुडवत नाही हो, पण 3 दिवस झाले आला नाही म्हणून काळजी वाटली. आजारी आहे का हो, बरं नाही का हो त्याला? ही आत्मीयता होती. शाळा झाडाखाली होती, पडक्या वाड्यात होती, पाटलाच्या जुन्या गोठ्यात होती, पण संस्कार संपन्नता. आता काय वाचतो आपण? कॉफी पकडल्याचा राग विद्यार्थ्याला आला म्हणून चौकात 5:30 वाजता गुरुजीच्या मुखात भडकावली. कुठं चालला दर्जा? जगाला दाखवण्यासाठी रामचंद्र प्रभू गुरुच्या आश्रमात गेले का? कोणी किती मोठा होऊ द्या बाबा, गुरुपेक्षा मोठा नाही. म्हणून गुरुला बोलवलं नाही तास घ्यायला, जगाचा बाप गेला शिकायला. गुरुग्रह गए, ते बंद कर लाइट रहे. गुरुग्रह गए पढ़न रघुराई, अल्पकाल विद्या सब पाई. त्याला शिकायची गरज आहे का? ज्याकी श्वास सहज श्रुतिचारी, सो हरी पड यह कौतुक भारी. ज्याच्या श्वासातून जन्म वेदाचा झाला तो भगवान शिकायला गेला. हा आपल्यासाठी दाखवलेला शिष्टाचार आहे. अल्पकाल विद्या सब पाई. आता 14 वर्षाचं वय पूर्ण झालं, 15व्या वर्षात पदार्पण झालं आणि राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न 4ही पुत्रांना घेऊन वसिष्ठ राजमहालात आले. पुत्राचा स्वीकार दशरथजींनी केला. आता रामचंद्र प्रभू सकाळी उठले म्हणजे पहिलं मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन. प्रातकाल उठ के रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माथा. आयुष मागी करई पुर काजा, देख चरत हर्षई मन राजा. कोण आहे? ज्याच्या पुढं बारी लावली देवतानं. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडोनी हात. तो भगवान सकाळी उठला म्हणजे मायबापाच्या पायावर डोकं ठेवतो. तुलसी जी बोले वो केवल मातृदेव भव पितृदेव भव नहीं बोलते थे, आचरण करते थे. नाही तर व्याख्यानाला काय लागतं? संताची 2-4 प्रमाणं पाठ केली म्हणजे रंगवून रंगवून फक्त बोलण्याची कला पाहिजे. पुढचेही रडतात न बोलणाराही रडतो आईवर व्याख्यान करताना. पण व्याख्यान संपल्यानंतर तपासाअंती कळतं की याची माय 3 वर्षापासून वृद्धाश्रमात आहे. काय काडीपेटी लावता का याच्या व्याख्यानाला? असं कितीतरी आहे. तुम्ही असं भुल्ल्या भाकरी खाऊ नका. ते रंगवून रंगवून बोलतात ना, तपास करा तर त्याचे मायबाप वृद्धाश्रमात सापडतील. इथं वाटतंय बुवा खूप काय आईचा भक्त. का माय आहे 3 वर्षापासून वृद्धाश्रमात, काय आईचा भक्त. हे लक्षात ठेवा.
वो केवल मातृदेव भव पितृदेव भव नहीं बोलते थे, आचरण करते थे. गाधी तनय मन चिंता व्यापी. गाधी तनय, गाधी म्हणजे विश्वामित्राच्या बापाचं नाव आहे. गाधी मुनी, गांधी नाही. कारण कायला वाटतं अनुस्वार चुकला असेल. आम्हा लोकांना सवयी आहे शुद्ध मराठी बोलण्याची, म्हणजे अनुस्वार काढून घ्यायचा, नको तिथं लावायचा, झाली आमची शुद्ध मराठी. तुंपवाडा, तुंप, अरे कशाला तुंप, का ते तुपच आहे ना, तिथं कशाला अनुस्वार घालतोय. तुंपवाडा ते तुपच म्हणायचं असते. जिथं अनुस्वार पाहिजे तिथं काढून घेतं. कुकू आहे का कुकू, इथं कशाला कुकू करतो ले, काय इथं कुंकू म्हण. अनुस्वाराची गरज आहे तर तिथं कुकू, आणि गरज नाही तर तुंप. काय तर हरिपाठाच्या दुरुस्त्या करता, सर्वा घंटी राम. त्यांना वाटतं मंदिरात घंटी असते ना रे, तशी हरिपाठातही घंटी असली पाहिजे, पण माऊलीनं अनुस्वार विसरून राहिला असला पाहिजे म्हणून हे दुरुस्त्या. तसं नाही. गाधी तनय, गाधी. गाधी मुनीचे शिष्य पुत्र विश्वामित्र अनेक वेळा यज्ञाचं आयोजन केलं, पण यज्ञाचा विध्वंस करतात राक्षस म्हणून चिंतातूर आहे विश्वामित्र. यज्ञ पूर्णत्वात जाईल कसा, आणि कळालं त्यांना की प्रभू अवतरेहू हरण महिभारा, की प्रभूचा अवतार झालेला आहे अयोध्येमध्ये. आणि म्हणून विश्वामित्र अयोध्येकडे निघाले. बहुविधी करत मनोरथ, चात लागी नाही पार. करी मज्जन शरयू जल, गये भूप दरबार. अयोध्येत येताना शरयू माता लागली. शरयू मध्ये विश्वामित्रजी स्नान करू लागले, न वार्ता दशरथजीला पोहोचली. जय हो महाराज. क्या हुआ? प्रति सृष्टि निर्माता विश्वामित्र महाराज अयोध्या की ओर पधारे हैं. मुनि आगमन सुना जब राजा, मिलन गय विलय विप्र समाजा. राजा दशरथ आणि ब्राह्मण मंडळी सोबत घेतली आणि विश्वामित्राच्या स्वागताला सामोरा गेले. पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. पुढचं लक्षात घ्या, राजाचं रडणं सुरू झालं. विश्वामित्र म्हणाले, रो रहे राजन? हाँ बाबा. क्यों? मैंने कुछ भी पुण्य नहीं किया महाराज. अंधे माँ बाप का इकलौता बेटा मार डाला जिसका नाम श्रावण. मेरे जैसा पापी तो ब्रह्मांड में नहीं, लेकिन आज जवाब मिल गया, मेरे पूर्वजों ने बहुत पुण्य किया होगा. मतलब बिगर बुलाए संत घर आए, समझ लेना पूर्वजों के पुण्य का फल. न बोलावता महात्मा दरवाजात आला की समजायचं आपल्या वाडवडिलांची पुण्याई फळाला. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैचा, संत चरण पावलो. भोजन झालं, विश्रांती झाली, आणि तिसऱ्या प्रहरी अति नम्रतेनं दशरथजी विचारतात, केही कारण आगमन तुम्हारा? कसं येणं केलं? असुर समूह सतावई मोही मै जाचन आय नृपते. कुछ मंगणे आया हो. काय पाहिजे बाबा? यज्ञाच्या रक्षणासाठी तुझा राम पाहिजे. ताडकन उठले दशरथजी. धेनु धाम भूमी धन प्राण या पाचपैकी काही मागावा. धेनु म्हणजे गायी मागा, धन संपत्ती मागा, धाम बंगला मागा, भूमी जमीन मागा, माझा प्राण मागा महाराज. राम नाही देणार का? यज्ञ यागादी क्रिया करून झालाय मला. कोणी केला यज्ञ? ते शृंग ऋषी होते. तेच विचारतो, आमच्यापैकी एका ऋषीनं यज्ञ केला म्हणून तुला 4 लेकरं झाले राजा. मग यज्ञापासून झालेल्या 4 पैकी एक ऋषी यज्ञाच्या रक्षणासाठी त्याच्यातला एक मागतं, तुझं काय जातं? काही म्हणा महाराज, नाही देणार. नाही नाही महाराज. ताडकन उठले विश्वामित्र. आधीच रागीट बाबा. ते कमंडलू उचलला, वाघाचं कात्र दाबलं बगलेत, पायात घातल्या खडाऊ.
4-5 पायऱ्या उतरले. मी सांगतो इथून बघा तुम्ही विश्वामित्राकडे. लाल डोळे. थांबले. राजा दशरथ लटलट कापत होता. शेजारी वसिष्ठ होते. लाल डोळे करून दशरथ राजावर रागावले. विश्वामित्र पाहतो काय राजा, विनमुख निघालो. विनमुख गेली या अतिथीने सर्व सुकृताची संपत्ती. विश्वामित्र म्हणतात मला, तसा कळत नसेल तुझ्या पूर्वजाचं हरिश्चंद्राचं चरित्र आठव, कळ विश्वामित्र. आणि उरलेल्या पायऱ्या उतरले. अंगणापर्यंत पोहोचले. वसिष्ठ लट 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 कापायला लागले. काय केलं दशरथा, काय केलं? अरे आधीच त्या बुवाचं माझं पटत नाही. ते म्हणाल याच बुवानं सांगून ठेवलं असेल याचं पावती बुक फाडायचं नाही. अरे रामासोबत लक्ष्मण देऊन टाक बाबा. पळत आला. अंगणापर्यंत पोहोचलेल्या विश्वामित्राचे पाय धरले राजानं. नका जाऊ महाराज, विनमुख जाऊ नका. तुम्ही एक मुलगा मागताना 2 न्या, पण विनमुख जाऊ नका. इथे थोडासा मार्मिक प्रसंग डोळ्यापुढे आणा. विश्वामित्र वरून दिसायला कठोर वाटतात, पण आतून रडत होते. ह्या 2 भूमिका घेतो 5 मिनिट आपले. वरून कठोरता दाखवत होते. काय समजला राजा? विश्वामित्र म्हणतात मला, हे वरून, पण आत हृदयापासून रडतात. का रडतात? राजा तुझ्या पूर्वजांना खूप त्रास दिला रे. अरे केवळ ताटातुटीचे काम या विश्वामित्रानं केले रे. हरिश्चंद्राला ताराला भर बाजारात विकलं रे. नवरा बायकोची ताटातूट केली राजा. माय लेकराची ताटातूट केली. पूर्वी फक्त ताटातुटीचे कामं केले राजा. मला पश्चाताप होतोय. फक्त निमित्ताला तुझा राम माझ्यासोबत दे रे. 4ही मुलाची लग्न करून सुनासह आणून देतो वाड्यात. पूर्वी ताटातुटीची कामं केली, आता जोडाजोडीची करू दे. हे 2 भूमिका पहा, 2 भूमिका. सर्वांना माहिती आहे ही वरून कठोरता, पण आतून रडतोय विश्वामित्र. थोडस मागे जाऊ आपण. मागे म्हणजे मी इथंच बसतो. सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र, स्वप्नीही समग्र राज्य दिले. स्वप्नात हरिश्चंद्रानं राज्य स्वप्नात दिलं विश्वामित्राला. आणि जागृतीत 3.5 तोळ्याचं दान मागायला विश्वामित्र दिवसा आला. राजे मला 3.5 तोळे सोनं दानात पाहिजे. असे का? जा रे तिजोरी उघडा रे, आणि या बुवाला सोनं द्या 3.5 तोळे. लाल डोळे विश्वामित्राचे. तिजोरी कोणाची उघडतो? रात्री स्वप्नात मला सगळे राज्य दान केलंय, मग माझे मजदेशी काय समजून विचार हा म्हणी कैसा केला? माझ्या तिजोरीतलं सोनं देतोय का? ताडकन उठले हरिश्चंद्र. चुकलं बाबा, चुकलं. पण एक विचारू, काय? दाता स्वतंत्र असतो. राज्य तुम्हाला दान दिलं, पण हरिश्चंद्र त्याची बायकोन मुलगा स्वतंत्र आहे. मग काय करतोस? आम्ही तिघालाही मार्केटमध्ये विकतो बाबा, याच्या बदल्यात आलेलं सोनं दान करतो. चालेल? पा एक 2-4 मिनिटं घेतो. चालेल. क्षणार्धात हरिश्चंद्राने सांगितलं सर्वांना, आजपासून तुमचे मालक विश्वामित्र. स्वामी सांगतील त्याची मान्य करा. जाताना सांगतो हरिश्चंद्र. तारा हरिश्चंद्रन रोहिदास 5च वर्षाचा आहे. निघाले. ज्या जंगलातून काशीला निघाले, विश्वामित्रानं सूर्याला आदेश दिला, तापा सूर्यदेवा. एवढा तापला सूर्य, एवढा तापला, वृक्ष हे जळाले, पाशान उलले, त्या पंथे चालले 3 जण. पुन्हा दुसरी परीक्षा. विश्वामित्र ब्राह्मणाच्या रूपात, एक ब्राह्मणीन आणि 5 वर्ष जंगलात. आम्ही काशीहून यात्रा करून आलो. पायात काही नाही महाराज. जमीन तापलेली आहे.
तुमच्या पायातले पादत्राणे क्षणाचा विलंब न लावता हरिश्चंद्रानं आपला जोडा ब्राह्मणाला दिला. तारा राणीनं आपल्या चपला ब्राह्मणीन मावशीला दिल्या. माय बापाची कृती लेकरानं पाहिली. 5 वर्षाचं, त्याला सांगावं लागलं नाही का? शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. माय बापाचं कृत्य पाहिलं. 5 वर्षाच्या लेकरानं आपल्या चपला काढून हातात घेतल्या आणि त्या ब्राह्मणाच्या लेकराच्या पायात घातल्या. रोहिदासानं पुढे निघाले. तिघा देऊनिया जोडे जनी म्हणे जाती पुढे. पुढे प्रवास कठीण पायी नाही पायतन. जनाबाईच्या पुढं आलेले 2 दिवसाचा उपवासी राजा राणी लेकरू काशीच्या मार्केटमध्ये उभे आहे विक्रीला. माणूस विक्रीला कशावरून? वाळलं गवत डोक्याला बांधायचं असते. वाळलं गवत डोक्याला बांधून जो बाजारात उभा आहे तो स्वतः विक्रीला आहे असं शास्त्र आहे. हरिश्चंद्रानं वाळलं गवत बांधलं डोक्याला. तारा राणीनं वाळलं गवत बांधलं रोहिदासानं. दुपार झाली महाराज. 2 दिवसाचे उपवासी आहे. ग्राहक नाही, ग्राहक. दुपारी ग्राहक लागलं ते तारा राणीला, काशीची वेश्या. तिनं विचार केला रूपवान आहे, हिला पैशाच्या जोरावर विकत घेतलं म्हणजे आपला वेश्या व्यवसाय तेजीत चालल. म्हणून तारा राणीला विकत घेतलं काशीच्या वेश्येनं आणि तिला घेऊन निघाली वेश्या. योग असा की त्याच मार्केटमध्ये त्याच वेळेला कौशिक ब्राह्मण आले. कौशिक. त्या ब्राह्मणाने बघितलं, बाप रे, जिच्या वाड्यामध्ये ब्राह्मणाच्या पंक्ती उठल्या, आग्रह करू करू वाढलं, जन्मभर ब्राह्मणाला जेवायला दिलं, ती ब्राह्मणाची अन्नपूर्णा मार्केटला विकल्या गेली. कौशिक ब्राह्मणाने आवाज दिला, तारा. बापाजवळ मुलीनं यावं तशी आली. तुला जिनं विकत घेतलंय बेटा, हा, ती काशीची वेश्या आहे. उद्यापासून तुझा वेश्या व्यवसायासाठी वापर होणार आहे. बापाच्या गळ्याला मुलीनं बिलगू बिलगू रडावं तशी तारा राणी भर बाजारात कौशिक ब्राह्मणाच्या गळ्याला बिलगून रडू लागली. नव्हे ऐसा धर्म आमूचा जी स्वामी. हे कृत्य जन्मात केलं नाही बाबा, सोडवा मला, अनंत उपकार होतील. म्हणून कौशिक ब्राह्मणानं त्या वेश्येचं मोल वापस केलं. स्वतः सांगितलं, बेटा मला मुलगी नाही, मी तुझा धर्म बाप, तू माझी धर्म कन्या. माझ्याकडे ब्राह्मण मंडळी जेवायला येतात, स्वयंपाक करावा लागेल, आनंदानं करील ब्राह्मण देवा. जिच्या हाताखाली मोलकरणी होत्या, थोडा विचार करा. तिला घेऊन निघाला ब्राह्मण. आता त्या 5 वर्षाच्या लेकराला काय माहिती, आईच्या माग मुलगा पळत जातो तसं निघालं ते रोहिदास. धावला हरिश्चंद्रन, हात धरला, थांब. कुठे चालला? आई चालली बेटा. जाऊ दे बाबा, आई चालली. जाऊ दे रे. का? आणि हरिश्चंद्राच्या डोळ्याला आता धारा लागल्या. तिला विकलं बेटा, आपण तिघही विक्रीलाच आहोत. तुझ्या आईला ग्राहक लागलं, अजून बाप लेकाला कोणी विचारलं नाही. आई विकली बाबा. हो बेटा. आता आईची माझी भेट कधी होईल बाबा? बाळा,
कधी होईल सांगता येत नाही, कदाचित होणारही नाही या जन्मी. बापाला हात जोडले 5 वर्षाच्या लेकरांना, माझ्यावर विश्वास ठेवा, मी आईच्या मागे लागून नाही जात बाबा. मग शेवटचं पाया पडून येतो बाबा, घेऊन या येतो मातेचे दर्शन. हे बाजारातल्या लोकांना दृश्य पाहिलं, लोकच रडू लागली. त्या ब्राह्मणाकडे येऊन म्हणाली, ब्राह्मण काका आमची एक विनंती ऐका का, या लेकरालाही विकत घ्या हो, त्या निमित्तानं माय लेकर एका ठिकाणी राहतील जन्मभर. म्हणून त्या ब्राह्मणाने रोहिदासही विकत घेतला. यांना ग्राहक लागलं, पण डोंब हरिश्चंद्राला डोंबाने खरेदी केलं. त्या डोंबाला 2 बायका होत्या. 2 दिवसाचा उपवासी होता राजा, अंधारी डोळ्यात येत होती. नेल्याबरोबर त्या बायकाच रागावल्या, कशाला आणलं हे टीबीचं पेशंट, काय काम करणार आहे. नुसतं डोळे फिरून पाहिलं तर दरबार लटलट लटलट कापत होता. त्या हरिश्चंद्राच्या समोर त्या बायका नवऱ्याला म्हणतात, कशाला आणलं टीबीचं पेशंट, कृष्ण सकुमार आणला कास, या द्रव्य काय वाया जात होते, आणलाच आहे तर भर म्हणा पाणी. माठ दिला डोक्यावर. उपवासी राजा आहे. हरिश्चंद्रानं रांजणाला छिद्र, त्या विश्वामित्रानं रांजणाला छिद्र पाडून ठेवलं. पाणी भरतोय पण थेंब राहत नाही रांजणात. बऱ्याच वेळाने त्या बायका पाहतात थेंब नाही, नाटक करतो का. दोघ्याही दारात उभ्या आहे. जसा हरिश्चंद्र माठ घेऊन आला, दोघीने एकाच वेळी कानाखाली ठेवून दिली. माठासहित पाडला राजा. ताडी ती डोंबासी, ताडी ती राजासी डोंबाच्या कामिनी. 2 बायका होत्या. एक शब्द बोलला नाही राजा. थोडा विचार करा, अजून आपल्या बापाच्याच वैभवावर आपल्या उड्या मारणं चालल्या. अरे बदल त्यांच्या जीवनात झाला. पाणी म्हटलं की 10 नोकर पाणी घेऊन पळायचे. त्या राजाला डोक्यावर माठ घेऊन पाणी भरावं लागलं तरी राजानं रोगोर घेतलं नाही. त्या बायका म्हणाले, हे घरी काम करण्याच्या लायकीचं नाही, याला दुसरी ड्युटी द्या, दुसरी. मग तिथून बदल झाला ड्युटीत, मशानाची राखण. म्हणजे हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी, हेही बरोबर आहे तेही बरोबर आहे. इतिहास समजून घ्या. हातात कंदील, काना एवढी उंच काठी, जटा दाढी वाढलेली, उजव्या खांद्यावर घोंगडं, रातभर स्मशानात फिरायचं ड्युटी. हा 5 वर्षाचा रोहिदास आपल्या बालमित्रांच्या समवेत दुर्वा फुलं आणायला. सायंकाळची वेळ, सापावर पाय पडला. साप चवताळला आणि दंश झाला. कोसळलं लेकरू. ते त्याचे मित्र काय 5-6 वर्षाचे पोरं घाबरून गेले. तेव्हा खाली पडलेला रोहिदास मित्रांना हात जोडून म्हणतो, पोरं हो, आज मनातलं बोलतो. ते स्वयंपाक करते ना वाड्यात ब्राह्मणाच्या, तिला स्वयंपाकीन बाई समजू नका. राजाची राणी माझी आई आहे, मी राजाचा मुलगा आहे. आमच्यावर ही वेळ आली जीवनात, आता मी मरतो. माझ्यासाठी जगली आई माझी, तुम्ही पळत जा. माझ्या आईला सांगा रोहिदास मेला म्हणावं. मग माझी आई रडून तुमच्या गळ्याला बिलगल, तेव्हा माझ्या तर्फे सांगा, मरताना तुमचा रोहिदास म्हणाला म्हणावं, आई ना शिवंत देह गेला से विलया, शोक काही वाया करू नको.
क्षण क्षण तिच्या संभोगावे मना, तुम्हासी प्रार्थना हेची आता, सोडेला प्राण रोहिदासे. मरून पडलं ते लेकरू. ते पोरं पळतच आली. पाकशाळेमध्ये होती त्याची माता. मी हे प्रमाण सांगतो, हे सगळे नामदेवरायांनी लिहिलेले अभंग वाचून दाखवतो. हे कविता नाही. पाकशाळेमध्ये होती त्याची माता, श्रुत केली वार्ता सांगत्याने. आई साहेब, तुमचा रोहिदास मेला सर्पदंशानं. मळलेल्या पिठाचा हात लुगड्याच्या पदराला पुसला, पोळपाट लाटणं सारून दिलं, पळत निघाली माय. तिथं आली जिथे दररोज दुर्वा फुलं आणायला रोहिदास येत होता. अंधार पडलेला आहे. रोहिदासा, रोहिदासा. आता डेड बॉडी बोलते गाव. फिरता फिरता आईच्या पायाला लागलंय प्रेत. खाली बसली, पाहिलं तर लेकरू मरून पडले. राजाची राणी आहे. एकुलत्या एक लेकराचं प्रेत गुंडाळायला कापड खरेदीला पैसे नाही. या माऊल्यांना माझं आव्हान आहे, एवढा दुःखाचा डोंगर आला का तुमच्या जीवनात? एवढं दुःख भोगलं तरी तारा राणी कोण्या विहिरीत उडी टाकायला गेली नाही. तुम्ही का आत्महत्येपर्यंत पोहोचता? कथा व्यथा कमी करण्यासाठी आहे, करमणुकीसाठी नाही. आपल्या दुःखाची वजाबाकी करायची. जेव्हा दुःख असह्य होतं जीवनात, तेव्हा ही यादी डोळ्यापुढे आणायची. सिबिदादीचे हरिचंद्र नरेसा, सहे धर्महित कोट कलेसा. रंती देव बलि भूप सुजाना, धर्म धरे सह संकटना. ही यादी सिबी, ददीची, हरिचंद्र, बली या सगळ्यांचं चित्र डोळ्यापुढे आणा. मग लक्षात येईल की त्यांच्या मानाने आमच्या जीवनातलं दुःख नया पैसा नाही. आणि एक लक्षात ठेवा, दुःख हे पाहुणे आहे. ते कायम मुक्कामाला नाही, पाहुणे आहे. सुख आणि दुःख दोघंही पाहुणे आहे. कधी हे गेलं की ते येतं, ते गेलं की हे येतं. ज्या दिवशी जीवनात दुःख आलं, समजायचं हे काही दिवसानं जाणार आहे, जाणार आहे. मग असं का होतं, त्याचं कारण सांगतो. रात्री 12 वाजताच आपल्याला घाई झालेली असते सूर्य पाहायची, रात्री 12ला. तसं दुःख आलं की घाई झालेली असते सुखप्राप्तीची. नाही, घाई करून उपयोग नाही. रात्रीचे 12 वाजलेले आहे. सूर्याचा उदय 6 तासाने होणार आहे. तुम्हाला 6 तास हे सहन करावं लागेल. सूर्य पाहायचा आहे ना, 12 वाजता नाही, नाही दिसणार. 6 तास सहन करा, तेवढा दम काढा, तेवढं सोसा, आणि मग 6 तासानं सूर्याचा उदय ठरलेला आहे. तसं दुःख आलं ना, तो कालावधी जाऊ द्या. सुख तुमची वाट बघून उभा आहे. हे गेलं की ते येतच. म्हणून लक्षात ठेवा, सिबी, ददीची, हरिश्चंद्र ज्या दिवशी मनाविरुद्ध घटना घडतात, असंही होतं, वाटतं की आता जीवनयात्रा संपवायची, या थोरा मोठ्याची यादी डोळ्यापुढे आणा. यांनी केवढं सहन केलं, त्या मानाने
आपल्या दुःखात जीवनात एवढं दुःख नाही हं? बाबा आलेले आहे ठरल्याप्रमाणे मी सांगितलं दररोज 1.5 तास 1 तास तुम्ही यायचं. एवढा सोहळा केला, ज्या महात्म्यानं जीवनभर त्याग केला तो महात्मा इथं येऊन बसला की तुमचा माझा सर्वाचा आनंद द्विगुणित होतो. एकदा टाळी वाजून बाबांचं स्वागत. धन्यवाद धन्यवाद. ते हात धरा तिथे जिन्यावर. पाटील बाबा बाबा बसा बसा, मी येतो नंतर. बाबा तुम्ही इकडे कशाला येता? तुम्ही तिथं बसा, मी जाताना बरोबर येतो तिथं. हा बरोबर, सावकाश सावकाश. आहे बरोबर आहे बरोबर आहे. तुम्ही काळजी करू नका, आम्ही बरोबर करू. हा असं हा हा धन्यवाद. बाबांची कृपा तुम्हा सर्वावर आहे आणि भाविकांचंही प्रेम. बाबावर तब्येत साथ देत नाही तरी पिंपळच्या लोकांनी काचेच्या भांड्यासारखं सांभाळ बाबांचा सुरू केला आहे ना. धन्यवाद. डोळ्यापुढे चित्र आणा. आपला हरिचंद्र तारा रोहिदास. हा तारा राणी आलेली, रोहिदास मरून पडलेला, अर्धी साडी फाडली, अर्ध्या साडीमध्ये प्रेत गुंडाळलं. प्रसंग रात्रीचा आहे. स्मशानात गेली. राजाची राणी आहे पण सरपण विकत घ्यायला पैसे नाही. प्रेत खाली ठेवून दिलं आणि अर्धवट जळालेलं सरपण गोळा केलं. त्याचा एक ढीग तयार झाला. रात्रीचे 12 वाजलेले. तो ढीग पेटवला. प्रेत आता चितेत टाकणार. मध्यरात्री माय एकटी आहे, लेकराचं प्रेत आहे, अर्ध्या साडीत गुंडाळलेलं आहे. पण भूतकाळ आठवला ना. रात्री 12ला त्या प्रेताकडे पाहून भूतकाळ आठवला आणि मायला रडू आवरलं नाही. बाळा राहू द्या, एखाद्या वेळेला विजलं तरी चालेल. ते काय वारा असतो, ते विक्षेप होतो, विचलित होते कथेमध्ये प्रसंग. त्याला काही एवढं मनावर घ्यायचं नाही. जाऊ दे. नसलं तर चालते नव्हते, एवढं काय लावून घेता तुम्ही? ते प्रसंग काय चालू आहे तुम्ही काय एवढं काय त्याच्यात काय व्यथा होतात ते वक्ता झाल्यावर कळतं. ते राहू द्या ना. हे काय बटन आहे का टीव्हीचा चित्रपट दाखवायला? वक्त्याची ताकदीनं उभं करावं लागतं. एवढं प्रसंग श्रोतेन वक्ते त्यावेळेला रममाण होतात. प्रसंग दिसतो डोळ्यापुढे. भूतकाळ आठवला. बाळा
दरबारातले लोक तुला अंगा खांद्यावर खेळवत होते बेटा. आज काय प्रसंग आला. माझ्या कुळाचा वारस एकुलता एक. तुला गुंडाळ्याला कापड विकत घ्यायला पैसे नाही, माझी अर्धी साडी पाडली बाळा. सरपण विकत घ्यायला पैसे नाही, उरलेलं गोळा केलं. आणि प्रेताला कवटाळलं आणि माय रडायला लागली. दैवाची मेहीन फुटके प्राक्तन, केल्या तिघा तीन वाटा देवा. बरतार हरिचंद्र गेला कोणीकडे, दुःख कोणा पुढे सांगू आता. रडता रडता छाती भिजली तारा राणीची. छाती का भिजली म्हणून पाहिलं तर पाण्यानं भिजली नव्हती. वात्सल्य आवरलं नाही तर स्तनाला दुधाच्या धारा लागल्या होत्या. आणि मग रडू आवरलं नाही. दरदरुणी माझ्या स्तनी आला पाना, आता पाजू कोणा रोईदासा. उचललं चितेत टाकणार, कंदील हातात, काना एवढी उंच काठी, उजव्या खांद्यावर घोंगड, झपाझप पावलं टाकीत. खबरदार, प्रेत हातात आहे. काशीच्या मार्केटला विक्री झाल्यावर नवरा बायकोची भेट आज झाली स्मशानात. कोण आहे सांगणार होती राजाची राणी तारा. वीज चमकली, विजेच्या प्रकाशात राजानं राणी ओळखली. राणीनं राजा प्रेत ठेवलं, पाया पडायला धावली. सरला माग हरिचंद्र. रुको तारा, पैर मत पडो. पैर पड़ोगी तो नहाना पड़ेगा. मैं जमदार का सेवक स्मशान में ड्यूटी करता हूँ, अमंगल वेश वाला. ये कौन बच्चा है? भूल गए क्या महाराज? आपके कुल का वारिस रोहिदास. क्या हुआ? मर गया. मेरा बेटा मर गया? हाँ महाराज. जलाने के लिए इजाजत दो महाराज. देख तारा, मेरा एक नियम है, जिस दिन मुर्दा जलता है उस दिन मुझे दो चीजें मिलती है. 1.25 सेर खिचड़ी, 1.25 गज कपड़ा. वो 3 पत्थर लगाया है ना स्मशान में. मुर्दा जलता उस दिन मैं खिचड़ी पका के भोजन करता हूँ, नहीं जलता मुर्दा उस दिन भूखा रहता हूँ. तू बोलती है मेरा बेटा है, तो आज बेटे के लिए बाप भूखा रहेगा. मैं 1.25 सेर खिचड़ी नहीं लूंगा तारा, लेकिन मेरे मालिक के लिए 1.25 गज कपड़ा देना ही पड़ेगा. पुन्हा राहिलेली अर्धी साडी तारा राणी फाडणार इतक्यात विश्वामित्र प्रगट झाले. रुको तारा. रोहिदासाला जिवंतही केलं. मी प्रसन्न आहे तारा. हरिश्चंद्रा, तुमची परीक्षा घेतली, मी प्रसन्न आहे. काय पाहिजे ते मागा. दोघेही रडले स्मशानात. महाराज काही नको, पण एक मागणी आहे. आमची जेवढी परीक्षा घेतली महाराज, चंद्र सूर्य असेपर्यंत अशी कोणाची घेऊ नका, बस एवढीच मागणी आहे. आज मी एवढं का वाढवलं? दरबारात आतून रडतोय विश्वामित्र. खूप त्रास दिला राजा तुझ्या पूर्वजांना. केवळ ताटातुटीची कामं केली रे राजा. आता फक्त राम निमित्ताला तर सोबत दे. जोडाजोडीची कामं करतोय. तुझ्या 4 सुना 4 मुलाची लग्न करून वाड्यात आणून देतो. म्हणून हा प्रसंग वाढलाय आपला. राम लक्ष्मणाची तयारी झाली. विश्वामित्राच्या स्वाधीन सांगितलं, राम आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है. आणि राम लक्ष्मण दोन्ही बंधूला घेऊन विश्वामित्र निघाले. अरण्यातला प्रसंग. अरुण
रुचिर चाप सायक दुई हाता श्याम गौर सुंदर दौ भाई विश्वामित्र महानिधि पाई प्रभु ब्रह्मण्य देव मैं जाना मोहिनीति पिता तसे भगवाना। अरण्यात प्रवेश झाला। कळमकर वा शहापूर तालुका बाबांचा आश्रम आहे त्यांच्या गावाला। कळमगाव इतक्यात कानाचे पडदे फाटल्या जातील असा कर्ण कर्कश ध्वनी कानी येऊ लागला। रुके रहो दिन से भूखी हूं तीनों को खाती हूं। रुके रहो कर्ण कर्कश दोन्ही आहे का तो? चले जात मुनि दीन दिखाई सुनी ताड़का क्रोध करि धाई। रुके रहो विश्वामित्राचं लक्ष गेलं। श्रीराम वो दौड़ दौड़ के आ रही नरभक्षक ताटिका है, बहुत से ऋषि मुनियों को खाया, मार डालो इसे। हम रघुकुल के हैं बाबा, महिलाओं पर हथियार उठाना मेरे कुल का धर्म नहीं। अच्छा, पिता की आज्ञा मानना ये तो कुल का धर्म है। हाँ बाबा, तो तुम्हारे पिता दशरथ क्या बोले? आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है और पिता की आज्ञा मानना रघुकुल का धर्म है। आज मैं तुम्हारा पिता बोल रहा हूँ, मार डालो। तैयार? चले जात मुनि दीन दिखाई सुनी ताड़का क्रोध करि धाई। ये कई बान प्राण हरि लीना दिन जाहि तै निज पद दीना। ये कई बान प्राण हरि लीना। एका बाणात ताटिकेचा वध केला, बला अतिबला दोन्ही शक्ती प्रदान केल्या विश्वामित्रजींनी। मग सायंकाळी कंदमूल फळे आहार झाला। रात्र संपली, स्नानादि कर्म आटोपल्यावर रामचंद्र म्हणाले, यज्ञ का प्रारंभ करो बाबा, हम दोनों भाई तैयार रक्षण के लिए। यज्ञाला सुरुवात झाली। पवित्र धूर आकाशात निघाला तेव्हा नेहमीचे विध्वंस करणारे दोन राक्षस सुबाव आणि मारीच अमंगल द्रव्य लेकर आसमान की ओर से आ रहे थे। रामचंद्र जी ने देखा, सागर पारा। राम ते ही मारा सतजो जन का सागर पारा। भावक सर सुभाव पुनि मारा अनुजन साचर कटक संहारा। भावक सर सुभाव पुनि मारा अनुजन साचर कटक संहारा। बिंदु भर बाण राम ते ही मारा सतजो जन का सागर पारा। बिन भर बाण राम ते ही मारा सतजो जन का सागर पारा। बिनु पर बाण राम ते ही मारा सतजो जन का सागर पारा। बिगर टोकाचा बाण मारीची जाऊन पडला समुद्राच्या काठाला 400 कोस। सुबाहूचा जाग्यावर नाश केला। बाकीच्या राक्षसांचा नाश लक्ष्मणजीच्या द्वारा यज्ञ पूर्णत्वास गेला। आता प्रश्न पडला, कारण बऱ्याच दिवसापासून धनुष्य उचलायचा कार्यक्रम राजा जनकाकडे चालू होता। एका दिवसानंतर राजे सोयीनुसार यायचे। एक दिवस रावणही आला होता, त्याला छातीवर घेऊन पडला। प्रश्न पडला विश्वामित्राला, जर रामाला म्हणावं चला धनुष्य उचलायला तर माझा राम कायदा सांगल। तो म्हणल मेरे पिता ने खाजगी काम के लिए थोड़ा भेजा, वो तो शादी का हम नहीं आ सकते। म्हणून शब्द बदलवून वापरले। श्रीराम
मेरा तो यज्ञ पूरा हुआ, लेकिन जनक जी के यहाँ बहुत दिनों से धनुर्यज्ञ चल रहा। धनुर्यज्ञ ही क्या गुरुदेव? हाँ, तो यज्ञ के लिए मैंने अवतारे लिया है, चलो उसको भी पूरा करे म्हणून तैयार। धनुष जयसुनी रघुकुल नाथा, धनुष जयसुनी रघुकुल नाथा, धनुष यज्ञ सुने रघुकुल नाथा, धनुष यज्ञ सुने रघुकुल नाथा। और शीस में मुनि, और शीस में मुनि बर के साथा, धनुष यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष यज्ञ सुनी रघुकुल नाथा। हर्ष चले मुनि, हर्ष चले मुनि वर के साथा, धनुष यज्ञ सुने रघुकुल नाथा, धनुष यज्ञ सुने रघुकुल नाथा। आश्रम कर दिगम गमाई, आश्रम कर दिगमग माही, खग मृग जीव जंतु दहनाई, खग मृग जीव जंतु दहनाई, खग मृग जीव, खग मृग जीव जंतु दहनाई, धनुष यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष यज्ञ सुनी रघुकुल नाथा। हर्ष चले मुनि, हर्ष चले मुनि वर के साथा, धनुष यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष यज्ञ सुनी रघुकुल नाथा। धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा, हरसी चले मुनिवर के साथा। मग रामचंद्र लक्ष्मणजी विश्वामित्रा समवेत निघाले. जात असताना एक सुंदर आश्रम रस्त्यात होता, पण त्या आश्रमात वास्तव्याला कोणी नाही. दगड दारात पडलेला. रामचंद्रांनी विचारलं, गुरुदेव एवढा सुंदर आश्रम आहे, वास्तव्याला कोणी नाही, दगड दरवाजात आहे. दगड नाही रामा, गौतम ऋषीची पत्नी अहिल्या. काय झालं? दगड झाली. कशामुळे? शापानं. कोणी दिला शाप? गौतमानं. का दिला? त्याच्या मागे फार मोठा इतिहास आहे. मग सांगा ना. पण 6:45 झाले तरी सांगाच. बरं सांगतोच, सगळे वेळेत होईल, काळजी करू नका तुम्ही. आणि मग विश्वामित्र सांगू लागले, रामा, ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या अतिशय रूपवती. ब्रह्मदेवानं ठरवलं, माझी अहिल्या मी त्याला देईल जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल. हे जाहीर झालं आणि सर्व देव पृथ्वीच्या प्रदक्षिणेसाठी निघाले. आपल्या आपल्या वाहनावर बसून. नंदीवर महादेव, ऐरावतावर इंद्रदेव, उंदरावर गणपती देव, सगळे. गौतम दुपारचं स्नान करीत होते गंगेमध्ये. गौतम प्रत्येकाला विचारायचे, अरे इतनी जल्दबाज में देवता लोक का जा रहे? प्रत्येकाला वाटायचं या म्हाताऱ्याला सांगत बसलं म्हणजे मागचं ओव्हरटेक करून गेलं की डिझेलही गेलं, नंबरही गेला. कोणी सांगत नव्हतं. पण गणपती बाप्पाचं वाहन थकलं. थकण्यासारखाच कार्यक्रम आहे. कसा काय वाहन वाटप झाला कोणाच माहीत. तब्येती पाहू पाहू तर मोटरसायकली दिल्या पाहिजे. एवढे मोठे गणपतीने एवढासा उंदीर. म्हणून कधी कधी 120 किलो वजनाचा माणूस लुणावर जातो ना हायवेला, आणि त्या लुणाचा काळा धूर बघितला की वाईट वाटतं. अरे अरे यांनाही उंदीरच मिळाला रे बाबा.
गणपतीचं वाहन थकलं. गणेश जी इतने जल्दबाज में देवता लोग का जा रहे. अहो ती ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या त्याला माळ घालणार जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येणार आहे. गणपती निघाले. गौतम दुपारचं स्नान आटोपून येत होते. रामा, एक कपिला गाय व्यायला झाली होती. वासराचं तोंड बाहेर आलं होतं आणि गाय हे पृथ्वीचं रूप आहे. त्या गायीला गौतमाने वल्या कपड्यांनी 5 प्रदक्षिणा घातल्या. 5 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य संपादन करून गौतम सत्यलोकात आले. 5 पृथ्वी प्रदक्षिणा केल्याबद्दल ब्रह्मदेवाने आपली कन्या अहिल्या गौतमाला प्रदान केली. विधिवत लग्न सोहळा संपन्न झाला. शेवटचं मंगलाष्टक चालू होतं. वाजंत्री बहुगल बलान करणे कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगल सावधान. तेव्हा पोचले हे 120 वाले. सगळ्यात जास्त राग आला इंद्राला. काय गौतमा, काय ब्रह्मदेवा, असं वशिल्यानं द्यायचं होतं तर पेपरला कशाला जाहिरात दिली. अहो नाही, वशिला नाही, हे तर म्हातारा आंघोळ करत होत नदीत, आम्हाला ओव्हरटेक करून आलं नाही, याला मुलगी दिली कशी. अहो त्याने गायीला 5 प्रदक्षिणा घातल्या आणि गाय पृथ्वीचं रूप आहे. 5 पृथ्वी प्रदक्षिणा केल्याबद्दल माझी अहिल्या मी गौतमाला. ठीक आहे, इंद्र म्हणतात मला एकदा तरी बाद आणेल तिच्या पातिव्रत्याला. असे काही दिवस गेले रामा. एक दिवस गौतम झाला इंद्र आणि कोंबडा केलं अग्नीला. मध्यरात्रीची वेळ, आश्रमाजवळ येऊन इशारा केल्याबरोबर कोंबडा आरवलं. बस काळूला माझ्या जाग आली. पाठ आहे सर्वांना. पूर्वीचं घड्याळ म्हणजे कोंबड्याच्या वरडण्यावर व्यवहार चालायचे. पण पूर्वीचं कोंबडं इमानदार होतं धन्या. हे कुठून आणलं रे संकरित? हे काय पहाट आहे का भलत्याच्या वेळेला वरडतंय तुझं कोंबडं? ते तिथलं सांगतो. इशारा केल्यावर अग्नी कोंबड्याच्या रूपातला आरवला. खऱ्या गौतमाला वाटलं स्नानाची वेळ. खरे गौतम स्नानाला गेले. हा नकली गौतम इंद्र आत प्रवेश करता झाला. तिकडे गंगा साक्षात बोलू लागली, माघारी फिरा गौतमा, वेळ स्नानाची नाही, मध्यरात्र आहे, मी गंगा बोलते, फिरा माघारी. स्नान न करताच गौतम वापस आले. दरवाजावर थाप मारले, दारोगाड. आतली अहिल्या घाबरली. बाहेरून माझ्या पतिदेवाचा आवाज येतोय, आतला कोण? दार उघडलं तेव्हा गौतमाच्या रूपातला इंद्र पळून जाऊ लागला. लाल डोळे बाहेरच्या गौतमाचे. ओळखलं इंद्रा, माझ्या माघारी आलास, 1000 भग पडतील तुला. म्हणून इंद्रा पडली भगे. घाबरला. उशाप द्या. ज्या धनुष्यभंगाचा आवाज ऐकशील सहस्त्राक्ष नाव प्राप्त होईल तुला. काय अग्नी कोंबडाहून मदत केली? शाप आहे तुझ्या, ज्वाला काळा पडतील. रॉकेलची चिमणी पेटवा, नाही तर ऊसाचं पाचट, वरचे टोकं काळ, तुझ्या ज्वाला काळा पडतील. उशाप द्या महाराज, जा सर्वभक्षक होशील. आता अहिल्येकडे पाहिलं. लटलट कापत होती. यांना एवढा शाप तर माझं काय? हात जोडू लागली, रडू लागली, डोकं बदलून घेऊ लागली. क्षमा करा स्वामी, पतिदेव क्षमा करा, एवढा गुन्हा माफ करा, मला क्षमा करा. काय क्षमा करा? तुला कळू नये पती कोण आहे? दगडाच्या हृदयाची झालीस, पाषाण होऊन पडस. उशाप द्या महाराज. त्रेतायुगातनं रामचंद्र या रस्त्यानं येतील, त्यांच्या रजकणात तुझा उद्धार होईल. एवढं सांगितलं आणि विनंती केली, चरण कमल रज चाहते, कृपा करो रघुवीर. जिकडनं वारा वाहत होता प्रभू उभे राहिले. पाय उंच धरला, पायाला चिकटलेले धुळीचे कण शिळेवर आले आणि अहिल्येचा उद्धार झाला. एक भजन सर्वांना पाठ आहे, रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. बारीक चिंतन करा. याच्यात 5 शब्द आहे. पहिला रघुपती, दुसरा राघव, तिसरा राजाराम, चौथा पतित पावन आणि 5वा शब्द सीताराम.
ऐतिहासिक क्रम है। रघुकुल में जन्म लिया तो भगवान रघुपति। कौशल्या मां बड़े प्यार से राघव करके बुलाती तो राघव। जष्ट पुत्र को राजगद्दी मिलने वाली परंपरा रघुकुल में चली आ रही थी तो राजा राम अहिल्या का उद्धार किया यानी पतित को पावन किया तो हो गए पतित पावन। और 1 घंटे के बाद 8 बजे बनने वाले सीताराम रघुपति राघव राजा राम बन गए पतित पावन होने वाले सीताराम। सर्वाणी हाथ वर करा। शाबाश बाबा दरबार दरबार भरलाय आपला। रघुपति राघव राजा राम एक ताळे हा पतित हात वर सीताराम रघुपति पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति शाबाश सीताराम सीताराम पतित पावन सीताराम सीता पतित शाबाश सीताराम सीताराम पतित पावन सीताराम सीता पतित रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति। सामूहिक भजन में और सामूहिक भोजन में बहुत आनंद है। ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मति दे भगवान। ईश्वर सबको ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मति दे भगवान। ईश्वर रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति वाह वाह। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति हाँ आवाज। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मति दे भगवान। ईश्वर अल्लाह रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव पतित पावन धन्यवाद। अहिल्या उद्धार करून प्रभू पुढे निघाले। चले राम लक्ष्मण मुनी संगा गये जहा जग पावनी। गंगा उत्पत्तीची कथा विश्वामित्राने प्रभूला सांगितली। प्रभू लक्ष्मणजी विश्वामित्रजी त्यात स्नान करतात। आता मिथिला नगरीच्या हद्दीमध्ये
विश्वामित्र राम लक्ष्मण आले. राजा जनकाची सुंदर आंबेराई बघितली. देखी अनुप एक अंबराई. पूर्वी मोठ्या मोठ्या आंबेराया होत्या, आता हे संपुष्टात आलं. जुन्या मंडईला आठवतं, एका आंब्याच्या झाडाच्या सावलीत दुपारी अख्ख्या गावाची गुरं बसायची. एकाच झाडाच्या सावली. एका झाडाला कैऱ्या आल्या, पुऱ्या पिंपळतला सुकाळ. आता डोक्या एवढं झाड आंब्याचं, हापूस 10-12 कैऱ्यान मालक खुश. 12 कैऱ्यात. पूर्वी याच्यात काही म्हाताऱ्या आज्या असतील बिचाऱ्या, ते नातवाला आज्याचं स्मरण राहावं म्हणून आंबेराईचं गाणं म्हणायच्या. नातू मांडीवर आंब्याची अंबराई. नातू झोपवायसाठी होतं ते. आंब्याची अंबराई आल्या गेल्याले सावली, या आज्यानं लावली. उद्देश जाऊ द्या, इथलं सांगतो. हा, देख अनुप एक अंबराई. बरं का नामदेव, आंबेराईत आले 3 जण, गर्द सावली. विश्वामित्र म्हणाले, रामा लक्ष्मणा, मला का नाही आंबेराईतच बरं वाटतं, आपण इथंच थांबू. आंबेराईत 3 आल्याचं कळालं राजा जनकाला. जनकजी आंबेराईत आले, विश्वामित्राला नमस्कार केला आणि लक्ष गेलं राम लक्ष्मणाकडे. आपल्या भाषेत सांगू का, मुलं बघायचा कार्यक्रम आंबेराईत झाला. काहीचा स्टँडवर होतो, काहीचा टपरीवर होतो, काहीचा बैल बाजारात लांबून दाखवावं लागतं. ते काळं बैल घेऊन उभा आहे का नाही, हां तोच नवरदेव, तोच नवरदेव. ते गुटख्याची पुडी खातं का नाही, हां तोच मुलगा, तोच मुलगा. ते भाजीपाल्याच्या पिशव्या घेऊन उभा आहे ना स्टँडवर, हां तेच. तसं हे मुलं बघायचा कार्यक्रम कुठं झाला, आंबेराईत. बघितल्यावर मुलं पसंत पडली, पण शंका आली जनकाला, कारण पोशाख ऋषी कुमाराचा होता. ते मुलं तर जावाई करण्याच्या लायकीचे आहे, पण ऋषीचे पोरं असेल तर सोयरीक जमत नाही. ते घराणं आपल्याला वंदनीय आहे, पण राजाचे जर पोरं असेल जमते सोयरीक. म्हणून विचारलं जनक आणि विश्वामित्राला, कहू नात सुंदर दौ बालक मुनिकुल तिलक के नृपकुल पालक सहज बिराग रूप मन मोरा थकित होई जिमी चंद चकोरा. हे 2 पोरं कोणाचे आहे? रघुकुल म्हणी दशरथ के जाय. बस आनंदाला पारावार नाही जनकाच्या. म्हणले जमली सोयरीक आता राजाची. मामा ही तर लागी नरेश पठाय. आणि मग जनकजी म्हणाले, बाबा तुम्ही एकटे हबप आला असता तर आंब्याच्या झाडाखाली उतरू दिला असता, पण राजाचे पुत्र आहे आणि राजाचं कर्तव्य आहे त्यांच्या ऐश्वर्याप्रमाणे निवास देणे. म्हणून योग्य निवास दिला. दुपारचं भोजन झालं, विश्रांती झाली आणि रामचंद्र म्हणाले विश्वामित्रला, बाबा माझा लहान भाऊ आहे ना लक्ष्मण, तो म्हणतो नगर बघायचा आहे. त्यानं काहीच म्हटलं नाही. हे रामाची हुशारी. मोठ्याला काही काम करून घ्यायचं असलं की लहान्याचं नाव पुढं करायची पद्धत आहे तेव्हापासून. एका गावामध्ये एक मावशी रात्र झाली म्हणून वाड्यात थांबली. तिच्यासोबत तिचं 3 वर्षाचं लेकरू होतं. त्या पाटलानं जेवायला दिलं. लक्ष नाही पाहून चिमटा काढला लेकराला आणि ते लागलं रडायला. पाटील म्हणला, का रडतंय ते? अहो खूपच हट्टी आहे पाटील ते पोर. नाही पण काय, दूध पाहिजे म्हणतं. दूध असं आहे का? ए वाटीभर दूध आणणार आहे. आणलं. पुन्हा 2 मिनिटांनी लक्ष नाही पाहून पुन्हा चिमटा काढला. ते रडतंय. गप खा ना, आता काय रडतो? पाटील म्हणले, काय झालं? काही नाही, ते हट्टी आहे. काय नेमकं काय? ते म्हणतं तुला पण दूध घे. असं आहे का? दुसरी वाटी आणणार आहे. बस कळलं तुम्हाला रामायण. बघा हा ना, नगर बघायचं रामाला. नाव केलं लक्ष्मणाचं. मेरा छोटा लखन नगर देखना चाहता तो दिखा करके लाओ. जाओ. परवानगी मिळाली. रामचंद्र आणि लक्ष्मण दोन्ही बंधू नगर बघायला येतात. पुरं गाव पागल झालं. 3 पार्ट्या झाल्या.
मिथिलेतले लहान लेकरं होते का नाही, ते रामाच्या मागं पुढं चालायचे. इकडे चला, इकडे चला, देवीचं मंदिर आहे. आता इकडे चला, लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे, तिकडे तिकडे जायचे. पण पुरुष होते ते भिंतीच्या काढाला उभे. पुरुष अभिमानी असतो. कोणाचे पोरं आहे रे? पुरुष. पण परिचय झाला महिलांना, त्या गॅलरीमध्ये होत्या. परिचय करण्यामध्ये मावल्यांचा हातखंडा आहे, पुरुषाचा नाही. ते उत्तर प्रदेशातलं असतं आणि हे महाराष्ट्रातलं एसटीत बसल्यावर एकमेकाकडे असे पाहतात, 7 जन्माचं वैर. लाल डोळे दोघांचे. पुरुष. महिला तशा नाही. तिकीट बुकिंग झाली मुंबईहून, गाडी नाशिक, कि हे महाराष्ट्रातली महिला तिला विचारते, कहाँ रहते बहन? उत्तर प्रदेश. यहाँ कहाँ आए थे? बम्बई में मेरी बहन रहती. इधर कहाँ जाना है? नासिक, कालाराम भगवान का दर्शन करना है, बाद में शिरडी जाऊंगे, बाद में शेगांव गजानन बाबा का, बाद में घर जाऊंगी. सीधी बस जाएगी या बदलनी पड़ेगी? 3 बार. कितने घंटे का जर्नी है बहन? 18. तुम्हारे पति गवर्नमेंट सर्वेंट या व्यापार करते? गवर्नमेंट सर्वेंट. तनख्वाह कितनी मिलती है? 40,000. उसमें सब कुछ चलता, कभी कर्जा निकालना पड़ता है, कभी कभी. बच्चे कितने बहन जी? 2 बेटे 1 बेटी है. आखिरी का सवाल पूछू क्या बहन? क्या सास जिंदी है या मर गई? इतने में घोटी आ गई. घोटी है ना? अरे निवृत्ति पाटिल, घोटी के स्टॉप पर बस रुकी तो घोटी की बहन उतरते समय रोने लग गई. क्यों रोती बहन? यूपी की बहन पूछ रही. बंबई से घोटी तक 4 घंटे बात करते करते कैसे बीत गए पता नहीं लगा. लगता है तेरा मेरा पहले जन्म का कोई रिश्ता होगा. ये मेरा गांव है घोटी, मैं उतर रही बहन. ये मेरा एड्रेस कार्ड. किस लिए? कभी बंबई से कालाराम भगवान का दर्शन करने जाओगी, इस रास्ते से 1 दिन ज़्यादा निकाल करके आना अगली बार, और मेरी गरीब बहन की सब्जी रोटी खा के जाना. यहाँ तक मजल महिलाओं की, पुरुष की नाही. परिचय झाला सांगतो मिथिलेत. सीतेच्या सख्या गॅलरीत आत गेल्या. सीते 2 राजकुमार आले, खूप सुंदर आहे म्हणतात. तुम्ही नाही बघितलं? नाही ग. का ते खालून चालतात ना, चेहरे दिसत नाही. गेले कुठं? सरळ गेले. मागच्या रस्त्याने येतील. जा मागच्या गॅलरीत उभ्या राहा. आपण ते खालून चालला रस्ते. हे बघा मी सांगते तेवढं करा. वंजळीमध्ये अक्षदान फुलं घ्या. हा, तो खालून आला की त्याच्या डोक्यावर जोरात टाका वरून. ते काय पडतंय म्हणून वर बघल. मग किती देखणं आहे ते सांगायला आत या. हे सीतेची युक्ती. मी तिथंच होतो म्हणून ह्या भानगडी माहिती आहे मला. हा, सखीनं अक्षदान फुलं वंजळीची वंजळ टाकली प्रभूच्या डोक्यावर. काय पडतंय वर बघितलं आणि तो प्रभूचा मुखचंद्र पाहला. पागल झाली सखी. सीते बहुत सुंदर है. अरे देखे तो है ना, तो भी नहीं बता सकती. क्यों? जिस आंखों ने देखा है, आंख को जबान नहीं, जबान बोल सकती है सीता. वो अंधी है, उसने राम को देखा नहीं. सखीचं उत्तर पहा. ज्या डोळ्यानं रामाला पाहिलं ग, त्या डोळ्याला बोलता येत नाही. ज्या जिभेला बोलता येतं ती आंधळी आहे, तिनं काही राम बघितला नाही. राम लक्ष्मण दोन्ही बंधू विश्वामित्राकडे येतात. संध्याकर्म झालं, रात्र संपली. प्रातःकाळी स्नानादी कर्म आटोपलं आणि रामचंद्र म्हणाले, गुरुदेव तुमच्यासाठी पूजेकरता महाराजा जनकजीच्या पुष्पवाटिकेतून फुलं आणू? जाओ. परवानगी मिळाली. राम लक्ष्मण फुलाला.
त्याच दिवशी योगायोगाय माता सुनयनेच्या सांगण्यावरून सीतामाई 8 सखी संवेद पुष्पवाटिकेत गौरी पूजनाला. योग आहे. 2 सख्या पुढे 2 मागे 2 डावीकडे 2 उजवीकडे, सर्वात पुढे एक सखी आहे बरं का अश्विन, सर्वात पुढे एक सखी. तिनं फुलं तोडणारा राम बघितला, पळतच आली. सीता, कल जिन्होंने पूरा गांव पागल किया ना, हाँ, देखन बाग कुंवर दो आए. वो बगीचा देखने आए. आता बगीचा देखने आले होते का फुलं तोडायला आलते? पहा मजा, पहा शब्दाची. कारण ही सखी सद्गुरू आहे. राम साध्य आहे, सीता साधक आहे. म्हणून भगवंताचं महत्व कमी होणार नाही याची काळजी सद्गुरू घेत असतो. जर म्हटलं असतं फुलं तोडायला आले तर सीतेचा गैरसमज होईल. स्वतः फुलं तोडायला, स्वतः नोकर चाकर नाही, कशाचे राजकुमार आहे ना. हा गैरसमज होऊ नये म्हणून देखन बाग कुंवर दो आहे, बगीचा देखणे आहे. आता बगीचा बघायला येऊ शकता आहे की नाही. पुढे सखी, मागे सीता. सद्गुरूचं कर्तव्य काय आहे? साधकाला साध्यापर्यंत नेणे, बाजूला होणे. दाखवून दिलं. ओ राम आहे. सीतामाईचे 3 अलंकार, पायात पैजण, हातात कंकण, कटी मेखला. कटी मेखला म्हणजे संयम आहे, हातातले कंकण समर्पण आहे, आणि पायातली नृपुर हा सदाचार आहे. सदाचार, संयम आणि समर्पण या 3 अलंकाराने सीता सुशोभित आहे. तिच्या पायातल्या पैजनाचा ध्वनी रामाच्या कानी गेला. म्हणजे जिच्या आचरणाचा आवाज भगवंताच्या कानी जातो तिचं आचरण कसं असेल. आणि तो कानी आवाज आल्यावर बघितलं, लक्ष्मणाला हळूच, लखन तात जनक